सर आपल्या नवीन साईटचं काम सुरू झालेलं आहे. आज आपल्याला व्हिजिटला जायचंय सर. जाऊया. नवीन साईट म्हणजे नवीन काम, आणि कामात इन्व्हॉल्व राहिलो दुसरे विचार तरी येणार नाहीत. दुसरे विचार म्हणजे कोणते सर? ते तुम्ही गार्डनला गेला होता त्याविषयीचं काय? तुला काय करायचंय? बरोबर बोलताय तुम्ही, मला काय करायचंय. झालं सर ते देशपांडे वकील यांना 50,000 रुपये पाठवायला सांगितले होते नूतन मॅडमने. पाठवू का? पाठव. हा पण सर आपल्या कंपनीची अशी कोणती लिगल केस नाहीये. मग विजय जेवढं सांगितलंय तेवढं करा. ते माझ्या पर्सनल एक्सपेन्स मध्ये टाक. ठीक आहे सर. आणि आज कम इन. दादा, अरे तू आणि अमूल्याने ही ट्रॉफी जिंकून आणल्यापासून आपण काही सेलिब्रेटच नाही केलंय. दादा तुला माहितीये त्या 36 गुणी जोडी इव्हेंटचा आपल्या कंपनीला किती मोठा फायदा झालाय. आणि तुला सांगते आम्हाला पण ऑलमोस्ट 10,000 ऑर्डर्स आल्या आहेत. कॅन यू बिलीव्ह इट? थँक्यू सो मच दादा. आता आद्या फॅशन वर्ल्ड हा खऱ्या अर्थाने एक मोठा ब्रँड होईल. दॅट्स अ ग्रेट न्यूज. ए आपण सेलिब्रेट करायला हवं आहे. हो हो मग करायलाच हवं. हो करूया सेलिब्रेट. आम्ही आता साईट इन्स्पेक्शनला चाललोय. तिथून आलो की प्लॅन कर. विजय, अमूल्य कुठे? तिला बोलो. हो हो त्या पाहिजेतच. दादा काही झालंय का? कुठे काय? मग तू असा उदास का दिसतोयस? काही नाही अगं, वर्क स्ट्रेस. कम इन. आद्या, सार्थक, तुम्ही सगळ्यांनीच खूप लवकर जम बसवलं. सो कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि आता त्या इव्हेंटमुळे नवीन ब्रँड पण खूप लवकरच पॉप्युलर होईल. सर पण याचं सगळं क्रेडिट तुम्हाला जातं. तुमची सगळी उत्तरं बरोबर होती. मूल्या, तू जे केलंस ते जास्त महत्वाचं होतं. दादा यू नो तू होप आहेस आमची. तुला माहितीये आम्ही सगळेच तुझ्याकडे ना आमचा आदर्श म्हणून बघतो. अरे त्यामुळे तू प्लीज असा डल आणि उदास नको ना राहूस. कारण तू असा उदास असलास ना की त्याचा परिणाम अरे सगळ्या ऑफिसवर होतोय. खरंच दादा तू नेहमी खुश राहा रे. असा आनंदी राहा एकदम. आणि अरे तू हिरो आहेस ना आमचा, त्यामुळे आम्ही तुझ्या बरोबर नेहमी आहोत आणि यापुढेही कायम असू. हो सर, तुम्ही असे डिस्टर्ब राहू नका बरं. तुम्ही अपसेट असलात, सॅड असलात ना की सगळ्या ऑफिसला निमोनिया झाल्यासारखा होतो. झाला तरी तू आहेस ना ठीक करायला. अर्धी डॉक्टर. अण्णा, मला तुम्हा दोघांना काहीतरी सांगायचंय. हा मग बोल ना. मला तुम्हाला हे सांगायचंय अण्णा की माझ्यावर कशाचा ताण होता. मला वाटलंच होतं काहीतरी झालंय. तू आजकाल सारखी विचारांमध्ये असतेस. तुझा तो इव्हेंट झाला ना त्याच्यानंतर तू विचित्र वागतेस बघ. मी सांगते ना, सांगू दे त्याला. हा बोल बोल बा. झालं असं अण्णा की मी वेदांसोबत अंबाझरी गार्डनला एका कामानिमित्त गेले होते. आणि तिथे अचानक पोलीस आले आणि त्यांनी वेदांतला अटक केली. काय? पोलिसांनी वेदांतला अटक केली?
अरे पण का? एका मुलीने पोलिसांकडे वेदांत विरुद्ध कंप्लेंट केली. मुलीनी कसली कंप्लेंट? हा? मॉलेस्टेशनची. हे सगळं झाल्यानंतर मी सुद्धा वेदांतसोबत पोलीस स्टेशनला गेले. त्या रात्री म्हणजे जेव्हा तू खूप उशिरा आलीस? त्या रात्री वेदांतला पोलिसांनी डिटेन केलं. खरं तर मी त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी माझं काहीच ऐकलं नाही. आणि त्याचं कारण हे होतं कारण माझ्याकडे पुरावेच नव्हते. मला खरं तर त्या रात्री पोलीस स्टेशनमध्येच थांबायचं होतं, पण इन्स्पेक्टरनी मला सांगितलं की रात्री स्त्रियांना पोलीस स्टेशनमध्ये थांबायला अलाउड नाही. मग मी घरी परत आले आणि म्हणूनच मला घरी यायला उशीर झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी मी पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये गेले. खरं तर मला त्याला पुन्हा भेटायची इच्छा होत होती. मला राहवत नव्हतं अण्णा, कारण मला माहिती होतं की ह्या सगळ्यामध्ये वेदांची काहीच चूक नाही. आणि दुसऱ्या दिवशी तिथे वेदांची आई सुद्धा आली. अरे देवा. त्यांना खरं तर आवडलं नाही मी वेदांतला येऊन भेटले. माझ्यावर खूप चिडल्या, मला बोलल्या सुद्धा. पण मी तिथेच थांबले आणि त्या वकिलांच्या मागे लागले की मला ही पूर्ण केस समजून घ्यायची. आणि अण्णा, जेव्हा मी ती पूर्ण FIR वाचली, मग माझ्या लक्षात आलं की ज्या रात्री हे सगळं मॉलेस्टेशन झालं असं त्या मुलीचं म्हणणं आहे ना, त्या रात्री मी आणि वेदांत सर ऑफिसमध्ये अडकलो होतो. हे इतकं सगळं झालं आणि तू आम्हाला काही सांगितलं नाही याबद्दल? अण्णा, मी वेदांतला म्हणाले सुद्धा. मी त्याला म्हटलं की आपण तुझ्या घरी सांगूयात किंवा मग माझ्या घरी, पुरुषोत्तम काकांना सांगूयात, हे सुद्धा मी त्याला सुचवलं. पण तो नाही म्हणाला. मग मी पोलिसांना सांगितलं की त्या रात्री वेदांत सोबत मी होते. वेदांत, बस बस सांगितले. ज्योती इथे. जरा खालच्या रूम स्वच्छ करून घे. हो. आता विचारलं तर चालेल? नाही, प्रश्न विचारला तर चालणार आहे ना? आई, तुला कळलंय ना सगळं? पण मला तुझ्या तोंडून ऐकायचंय. विक्रांत, तू तुझ्या रूम मध्ये जा. का? मी कोणी परका आहे का? विक्रांत, दादा, मला सगळं कळलंय. नाही जाणार मी इथून. नाही नाही, असू दे ना, त्यालाही ऐकू दे. तू बस रे, बस. आता मला सांग, तुला नक्की काय झालंय? मी कल्पनाच करू शकत नाही की एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपवून ठेवलीस. आणि का? आई, अगं लपवण्यासारखं काय आहे यात? तरी सांगितलं नाहीसच. आम्ही ऑफिस नंतर अंबाझरी गार्डनला गेलो होतो. गार्डन मध्ये? आणि त्या मुलीसोबत? अरे, कॉलेजमध्ये असताना सुद्धा मुलीसोबत कधी गार्डन मध्ये गेला नाहीस तू. पिकनिकला मुली असायच्या म्हणून पिकनिकला जायचा नाहीस तू. आता काय कॉलेज कुमार झालायस? मुलीसोबत फिरायला पण लागलायस का? आधी ऐकून तरी घे ना. डोंट जम्प टू एनी कन्क्लुजन्स. का ऐकून घेऊ मी? माझा एक मुलगा मुलीसाठी जीव द्यायला निघतो आणि दुसरा त्याच कुटुंबातल्या दुसऱ्या मुली बरोबर गार्डन मध्ये फिरतो. छान. दोघं मिळून वानखेडे कुटुंबाची प्रतिष्ठा धुळीला मिळवायला निघालेत. वेडे झाला दोघे मुलींच्या मागे. हे बघ, तू प्रश्न विचारलास ना, मग मला उत्तर देऊ दे ना. जसं तू समजतेस तसं काही नाहीये. आमचं एक काम होतं. गार्डन मध्ये?
सो एक मुलगी माझ्या मागे लागली होती. मी तुला ते मॅट्रिमोनी साईटचं सांगितलं होतं ना, तिथूनच तिने माझा नंबर घेतला. मला सारखे कॉल्स आणि मेसेजेस करत होती. म्हणून मी म्हटलं तिला एकदा भेटतो त्या गार्डनमध्ये आणि विषय संपवून टाकतो, आणि जर अजून वाढलं तर पोलीस कंप्लेंट करतो. आणि तेव्हा मला विजय म्हणाला की सर, हा मुलीचा विषय आहे तर तुम्ही एकटे जाऊ नका, आद्या मॅडम किंवा अमूल्याला सोबत घेऊन जा. आणि म्हणून अमूल्य आली होती माझ्यासोबत. आणि मग तिथेच पोलीस आले आणि पुढचं सगळं तुला माहिती आहे. नाही, हे सगळं ठीक आहे, पण ह्यातलं खरं किती आहे ते मला सांग. ऑब्व्हियसली सगळंच खरं आहे. आणि मी अमूल्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला तरी ती थांबली होती माझ्यासोबत. आई, तुला माहिती आहे ना, अशा केसेसमध्ये मारतात वगैरे, पण अमूल्य होती ना म्हणून मला हात पण नाही लावला कोणी. अरे पण अटक झाली तेव्हा तू मला एक फोन का नाही केलास? त्यांची हिंमतही झाली नसती तुला 1 तास तिथे ठेवून घ्यायची. तू तर तिथे अख्खी एक रात्र काढलीस. हे त्या मुलीला माहिती होतं, तसंच आद्या आणि सार्थकला सुद्धा. नाही, त्यांना नाही सांगितलं. आय थॉट आय विल मॅनेज. डीसीपी शिंदे माझे मित्र आहेत, पण चार्जेस असे होते की तेही काही मदत करू शकले नाही. इनफॅक्ट आई, तूही काही मदत करू शकली नसतीस. दादा, मला तरी सांगायचं. विक्रांत, तू गप्प राहा प्लीज. आणि आई, माझी सुटका झाली आहे याचं कारण आहे अमूल्याने दिलेली साक्ष. तिने हिंमत दाखवली, ती खरं बोलली, आणि ते सिद्ध करणारे पुरावे माझ्याकडे होते, म्हणून मी सुटलो. बरोबर आहे. यातून एकच अर्थ निघतो की तुझी आई तुला सोडवू शकली नसती. तू मला एक फोन केला असतास ना, तर वकिलांना घेऊन ताबडतोब तिथे पोचले असते. पण नाही, तुला जास्त महत्वाचं कोण वाटलं हे समजले मी. अमूल्या, तू खूप मोठा धाडस केलंस. तुझ्या जागी मी असते ना तर माझी हिंमतच झाली नसते हे सांगायची की मी रात्रभर कोणासोबत होते. अगदी खरंय. मुलीच्या जातीला हे असं काही सांगता येणं हे खरंच खूप कठीण आहे. पण तू जे केलंस ते अगदी योग्य केलंस. वेदांतनी आपल्याला एवढी मोठी मदत केली होती, त्याची परतफेड म्हणूया. नाही, हे सगळं तर मान्य करतोच मी, पण तरी एक गोष्ट आहे अमूल्य, हे सगळं तू मला सांगायला हवं होतंस. अण्णा, हा निर्णय मी कसा घेऊ शकले असते? वेदांच्या ओळखी आहेत, त्याला माहिती होतं की तो निर्दोष आहे, आणि त्याला खात्री होती की तो ह्या सगळ्यातून स्वतःला बाहेर काढू शकेल. बरं, त्याला ही गोष्ट बाहेर सुद्धा जाऊ द्यायची नव्हती. अण्णा, त्याने स्वतःच्या आईला सुद्धा सांगितलं नव्हतं. मग तुम्हीच सांगा अण्णा, हे सगळं मी तुम्हाला कसं सांगू शकले असते? अण्णा, मी खरंच सांगते, मला तुमच्यापासून काहीच लपवायचं नव्हतं. मी तसं ठरवलं पण होतं. पण अण्णा, वेदांत जर म्हणतोय की ही गोष्ट कुणालाच सांगू नको, तर मी कशी सांगू शकले असते? खोटी का असे ना, त्याच्यावर केस होती. नाही, तू खरं बोललीस आणि वेदांतला सोडवलंस तू. मला खरंच अभिमान आहे तुझा. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आमचा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. कळतं का तुला? म्हणून तर मी हे करू शकले अण्णा. आईच्या मनात इतका राग आहे त्या दोघींविषयी की ती नाही समजून घेणार कशी मला अमूल्याने मदत केली ते. हा, दादा, वेळ आहे ना तुझ्याकडे तुझ्या लहान भावासाठी, की मी विजयला फोन करून आधी तुझी अपॉइंटमेंट घेऊ? काय झालं? नाही झालं काही नाहीये. मला एक विचारायचं आहे.
काय विचारायचं? मला हे विचारायचं आहे की एक मोठा भाऊ संकटात होता, पण त्याने लहान भावाला साधा फोन सुद्धा नाही केला का? नाही थांब ना, मीच उत्तर देतो. काय आहे, तू आईच्या प्रश्नांची उत्तर देऊन थकला असशील ना. तर कारण आहे की मोठ्या भावाला त्याच्या लहान भावावर विश्वासच नाहीये, किंवा त्याचा लहान भाऊ त्याला ऐकच नाहीये. झालं का अजून बोलायचंय? अजून खूप बोलायचंय. तुला नेहमीच खूप बोलायचं असतं. वेदांच्या आईचा त्याच्यावर विश्वासच नाही. त्या त्याला खूप बोलल्या, त्या मला सुद्धा बोलल्या. नुसती श्रीमंती काय उपयोगाची? आपल्या मुलांवर विश्वासच दाखवला नाही तर ते खरं कसे बोलणार आहेत? हो ना. आणि प्रत्येक वेळी आई वडील जर असे मुलांच्या बाबतीमध्ये गैरसमज करून घेणार असतील, त्यांना ओरडतच राहणार असतील, तर मग त्यांच्या नात्यामध्ये मोकळेपणा राहणार कसा? उलट अशा नाजूक वेळी परिस्थिती खूप हळुवारपणे सांभाळावी लागते. बरं असो, ते काही असो, पण इथून पुढे एक लक्षात ठेवायचं अमूल्य, काही झालं, अगदी काहीही झालं तरी आम्हाला सगळं सांगायचं. काय? हो बरं चला झोपा आता. अण्णा, थँक्यू. हे बघ, जाऊ दे विक्रांत, मला ना आता बोलायचं नाहीये. का बोलायचं नाहीये? दादा, मी पण आलो असतो ना रे तिथे, माझी पण हेल्प झाली असती. मी खूप हर्ट झालोय. इतका इररिस्पॉन्सिबल आहे का मी? विक्रांत, तुला कोण बोललं तू रिस्पॉन्सिबल आहेस? दिवसातून 10 वेळा तर तूच बोलतोस, त्यात आई 20 वेळा ऍड करते. आणि आद्या लहान आहे आपल्यापेक्षा, पण आठवड्यातून 2-3 वेळा ती पण ऐकवते. सी विक्रांत, तू अजून लहान आहेस रे. कशाला हव्यात पोलीस स्टेशनच्या चक्रा? आणि तू काय केलं असतंस तिथे? हे बघ, तू आधी मोठा हो, मग तुला सगळीकडे घेऊन जाईन मी माझ्यासोबत. दादा, मी कितीही मोठा झालो ना तरी तुझ्यापेक्षा मोठा नाही होणार आहे. मी कायम तुझ्यापेक्षा लहानच राहणार आहे ना. आणि मोठा झालोय मी आता, लग्न होणार आहे माझं. तुला अजूनही लहानच वाटतो का मी? त्याला बालहट्ट विवाह असं म्हणतात. आणि बरं, मान्य, तू मोठा झालास, पुढच्या वेळेस सगळीकडे घेऊन जाईन मी तुला सोबत. आणि माझ्याऐवजी जेलमध्ये पण तूच जा. नाही, नको. का? आत्ता का नको? तिकडे खूप डास असतात म्हणे. बरं दादा, ऐक ना, हे जे काय घडलंय ना, त्याच्यावरून मला एक सुंदर पण आगळा वेगळा विचार सुचलाय. सांगू तुला? तुला नाही म्हटलं तर तू गप्प बसणार आहेस का? सांग. तू ये इकडे आधी बस. दादा, तू विचार कर ना, तुला वाचवण्यासाठी अमूल्य पोलीस स्टेशन मध्ये आली. तिने तुझ्यासाठी साक्ष दिली. नाही, जनरली हिरो हिरोईनला वाचवतो ना, पण इथे उलटच घडलं. ती अमूल्य आणि हिरोईन? हो, तिने संकटातून वाचवलं ना तुला. पण असं का केलं असेल तिने? का? कारण ती तुझ्या प्रेमात पडली आहे. सिंपल.